श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तुम्ही बऱ्याचशा वास्तुतज्ञाकडून ऐकलं असेल की तुमच्या घरात उत्तर दिशेला हे ठेवा ते ठेवा म्हणजे पैसे येतील, पण या बाबतीत खरंच गोंधळ आहे। नक्की उत्तर दिशेला घरात काय ठेवायचे जेणेकरून आपलं उत्पन्न वाढेल, घरात पैसा टिकेल आणि तुमचा तोच गोंधळ दूर करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा, कारण जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये त्या काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर दिशेला ठेवू शकतात। मंडळी, लक्षात घ्या, वास्तुशास्त्रामध्ये घराच्या उत्तर दिशेला महत्त्वाचं स्थान दिलं गेलं आहे, कारण या दिशेकडूनच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि खास करून धनाचं आगमन होतं असं मानलं जातं। तुमच्या घरात जर आर्थिक संकट असेल किंवा कमावलेला पैसा टिकत नसेल तर घराच्या उत्तर दिशेला, ज्याला आपण कुबेराची दिशा असं म्हटलं जातं, त्या दिशेला तुम्ही काही वस्तू ठेवू शकता। घरामध्ये कुबेर कॉर्नर असं सुद्धा उत्तर दिशेला म्हटलं जातं। कुबेर धनाची देवता आहे, सगळ्यांना माहिती आहे, आणि त्याची दिशा आहे उत्तर दिशा आणि तो त्या दिशेचा स्वामी आहे। आणि म्हणूनच या दिशेला पैसा अट्रॅक्ट होण्यासाठी किंवा घरात पैसा टिकण्यासाठी काही वस्तू ठेवू शकतो। प्रस्तावना पुरे झाली, आता मुद्द्याचं बोलूयात। सगळ्यात पहिली वस्तू येते ती म्हणजे फिश ॲक्वेरियम। जर तुम्ही सतत आर्थिक समस्याला सामोरे जात असाल, पैशाचा तुटवडा असेल किंवा कर्ज असेल तर घराच्या उत्तर दिशेला माशाचे छोटेसे ॲक्वेरियम ठेवणं फायदेशीर मानलं जातं। वास्तुशास्त्र असं सांगतं की उत्तर दिशेला पाण्याचे आणि माशाचे अस्तित्व असणे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते। त्यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होऊन उत्पन्नाचे अडकलेले रखडलेले जे काही कामं असतील ते दूर होऊन पैशाच्या संबंधित अडचणी कमी होऊ लागतात। आता तुमच्यापैकी काही जण म्हणतील की नाही बाबा, आम्हाला ते फिश ॲक्वेरियम ठेवणं काही परवडणार नाही, तर माशांची काळजी पण घ्यावी लागते, तर माशांना खाऊ घालावं लागतं, ते फिश ॲक्वेरियम स्वच्छ ठेवावं लागतं, तर तुम्ही काही दुसरा उपाय सांगा। तर हो, दुसरा उपायसुद्धा आहे आणि त्यासाठी तुम्हाला फार मेंटेनन्सही लागणार नाही। दुसरा उपाय म्हणजे घराच्या उत्तर दिशेच्या भिंतीवर किंवा देवघराच्या उत्तर दिशेला तुम्ही कुबेर यंत्र स्थापित करू शकता। ते फलदायी मानलं जातं। कुबेर यंत्र हे संपत्तीला आकर्षित करण्यासाठी एक शक्तिशाली माध्यम आहे। व्यवसाय वृद्धी करण्यासाठी, नोकरीत प्रगती घडवून आणण्यासाठी या यंत्राच्या नियमित पूजेमुळे घरावरील कर्जाचा डोंगर कमी होतो आणि पैशाच्या देवाणघेवाणीमध्ये येणारे अडथळे सुद्धा दूर होतात। फक्त हे कुबेर यंत्र जे आहे ते योग्य ठिकाणाहून खरेदी करणं आणि योग्य ठिकाणी त्याची स्थापना करणे हे खूप गरजेचं आहे। पण यंत्र म्हणलं की त्याची काही पूजा असते किंवा त्याचे काही नियम आहेत का, याबाबत आपल्याला काही माहिती नाही असं बऱ्याच जणांना वाटतं। तर आणखीन काही सोपा उपाय आहे का? आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो खरंच खूप सोपा आहे। त्यासाठी कुठल्याही मंत्रतंत्राची सुद्धा गरज लागणार नाही। ते म्हणजे पाण्याचं कारंजं, छोटंसं वॉटर माउंटन। वास्तुशास्त्राच्या नियमानुसार घरामध्ये पाण्याचं वाहतं कारंजं असेल तर ते सुद्धा सुख समृद्धीचे प्रतीक मानलं जातं आणि ते नेहमी उत्तर दिशेला ठेवावं। या कारंजातील पाण्याचा प्रवाह घरातील पंचमहाभूतांच्या ऊर्जेला संतुलित ठेवण्यास मदत करतो, मानसिक शांतता प्रदान करतो। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवावी की या कारंजातील पाणी नेहमी स्वच्छ ठेवावं आणि सतत ते पाणी वाहतं राहिलं पाहिजे, जेणेकरून घरातील नकारात्मक ऊर्जा दूर राहील। आता साधी गोष्ट आहे ना, तुम्ही जेव्हा एखाद्या हॉटेलमध्ये जाता किंवा एखाद्या दुकानामध्ये जाता, तिथे जर कोपऱ्यात असं वाहतं कारंजं ठेवलेलं असेल छोटंसं, तर तुमची नजर सारखी तिकडे जाते, मन त्याच्यामध्ये गुंतलं जातं। त्या पाण्याकडे, त्या पाण्याच्या आवाजाकडे तुमचं लक्ष जातं आणि त्या पाण्याच्या आवाजाने मनाला शांती मिळते। हा अनुभव तुम्ही घेतला असेल आणि घेतला असेल तर नक्की कमेंट करून सांगा। तोच अनुभव तुम्हाला तुमच्या घरामध्ये निर्माण करायचा आहे। छोटंसं कारंजं, खूप वेगवेगळ्या प्रकारचे कारंजं येतात, ते तुम्ही आणू शकता। घराच्या उत्तर दिशेला ठेवलं, फक्त त्यातलं पाणी स्वच्छ राहील, त्यात शेवाळ साठणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे। तुमच्या घरात सुद्धा एक खळखळता झरा आहे असा अनुभव तुम्हाला नक्की येईल आणि पैशाच्या दृष्टीने सुद्धा तुमच्या अडचणी दूर व्हायला लागतील। आता आणखीन एक वस्तू आहे ज्याला कुठल्याही प्रकारच्या मेंटेनन्सची गरज नाही, कारण पाण्याचं कारंजं जरी म्हटलं तरी त्याला स्वच्छ कोण करा हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो।
तर तुम्ही घराच्या उत्तर दिशेला आरसा लावू शकता. घराच्या उत्तर दिशेला भिंतीवर आरसा लावणं सुद्धा वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत शुभ मानलं जातं. कारण या दिशेला लावलेला आरसा घरातील समृद्धी आणि सकारात्मकता याला दुप्पट वेगाने आकर्षित करतो, वाढवतो. हा आरसा नेहमी स्वच्छ करावा लागणार. आता तेवढं तरी आपल्याला करावंच लागणार. तो आरसा वेळोवेळी पुसून ठेवा, स्वच्छ ठेवा. कोणत्याही प्रकारचा डाग किंवा कोणत्याही प्रकारचा तडा जाणार नाही याची काळजी घ्यावी लागेल, जेणेकरून शुभ ऊर्जा घरामध्ये परावर्तित होत राहील. तसं तर आपण 4 ते 5 वस्तू पाहिल्या. यातली जी कोणती तुम्हाला वस्तू आवडत असेल, कुठली वस्तू मेंटेन करणं तुम्हाला शक्य असेल, ती एक वस्तू आणून तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर दिशेला ठेवू शकता आणि त्याचा अनुभव घेऊ शकता. ज्यांच्याकडे ती ऑलरेडी आहे त्यांनी त्याचा अनुभव नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून बाकीच्यांना सुद्धा त्यातून थोडासा गायडन्स मिळेल, प्रेरणा मिळेल. पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहिती का? उत्तर दिशा ही धनाची दिशा आहे. त्यामुळे ही दिशा स्वच्छ असणं गरजेचं आहे. तुमच्या घराच्या उत्तर दिशेला कचरा ठेवू नका, भंगार वस्तू ठेवू नका, जड वस्तू ठेवू नका. म्हणजे जरी तुम्हाला मी सांगितलेल्या वस्तूपैकी कुठली एक वस्तू ठेवणं शक्य नसेल पैसा वाढवण्यासाठी, तर काही हरकत नाही. पण कमीत कमी ती दिशा स्वच्छ तरी ठेवा. त्या दिशेला कुठल्याही प्रकारचा कचरा साठवू देऊ नका. त्या दिशेला नियमितपणे साफसफाई ठेवल्याने घरामध्ये सकारात्मकतेचा प्रवाह वाढतो. माता लक्ष्मीचा प्रवेश होतो. कुबेर देवसुद्धा प्रसन्न होतात. म्हणूनच उत्तर दिशा ही नेहमी स्वच्छ असली पाहिजे. तिथे कुठल्याही प्रकारचा कचरा कुंडला गेला नाही पाहिजे. त्यामुळे घरात दारिद्र्य आणि नकारात्मकता वाढते आणि कुटुंबात क्लेश आणि भांडणसुद्धा निर्माण होतात. खरं तर संपूर्ण घर स्वच्छ ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. पण त्यातही घराची उत्तर दिशा असेल, ईशान्य दिशा असेल, या काही दिशा आहेत ज्या तुमच्या अडचणीत वाढ करतात. जर त्या दिशेला कचरा असेल तर त्याचा अनुभव अनेकांनी घेतलेला असेल. तर एवढ्या दिशा मात्र तुम्ही नक्कीच स्वच्छ ठेवू शकता. तर ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.